तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या महा एक्झाम ऑथॉरिटी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, उद्या म्हणजेच 15 मार्च रोजी अर्ध्यापेक्षा जास्त घटकांची लेखी परीक्षा ही घेण्यात येत आहे आणि राहिलेल्या घटकांची परीक्षासुद्धा लवकरच घेण्यात येणार आहे। सर्वात पहिले तर तुमचं अभिनंदन की तुम्ही फिजिकल पास करून लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहात। त्यामुळे तुम्ही अर्धी लढाई मित्रांनो जिंकलेले आहात। आता फक्त अर्धी लढाई म्हणजे फक्त लेखी बाकी आहे। ही लेखी जर तुम्ही पार केली तर तुम्ही पूर्ण लढाई जिंकाल। त्यामुळे या लेखीत तुम्हाला फक्त पास नाही व्हायचं आहे, तर तुम्हाला 90-95 प्लस स्कोअर करायचा आहे, म्हणजे तुमचं ह्या वर्षी वर्दीचं स्वप्न हे पूर्ण होईल। तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच की जे मुलं दरवेळेस लेखीमध्ये राहतात किंवा जे मुलं नवीन आहे त्यांच्यासाठी परीक्षा हॉलमध्ये बसल्यावर काय स्ट्रॅटेजी पाहिजे की ज्यामुळे लेखी परीक्षा ही एकदम उत्तीर्ण 90 प्लस किंवा 95 प्लस मार्कांची जाईल। त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे। आत्तापर्यंत तुम्ही चांगला अभ्यास केलेलाच असेल, कारण की तुम्हाला वर्दी हवी आहे। तर आता नेमकं परीक्षेच्या दिवशी नेमकं काय करायचं, तुम्हाला परीक्षेच्या एक दिवस आधी म्हणजे आजच्या रात्री शांत झोप घ्यायची, लवकर झोपायचं, जास्त वेळ मोबाईल बघायचा नाही आहे। लवकर हलकं जेवून शांत झोप घ्या, लवकर झोपा आणि सकाळी आता लवकर झोपले म्हणजे सकाळी तुम्ही एकदम ताजेतवाने असाल। तर परीक्षेच्या डॉक्युमेंट संबंधी हॉल तिकीट, ओरिजिनल आधार कार्ड, फोटो आणि हॉल तिकीटमध्ये अजून एखाद्या डॉक्युमेंटचा उल्लेख असेल तर तो डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जा, कारण परीक्षेचं हॉल तिकीट पूर्ण वाचा, त्यावर जे जे दिलेलं आहे ते घेऊन जा। तुम्हाला एक बॉटल पाणी सोबत न्यायचं आहे। 2 ते 3 ब्लॅक बॉल पेन, ब्लॅकच पेन घेऊन जा, काळ्या रंगाचे। आणि वॉच, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुम्ही वॉच घेऊन जा, खूप महत्त्वाचं आहे। का तर ते मी तुम्हाला परीक्षेच्या नियोजनासाठी सांगणारच आहे। तर मित्रांनो, आता वळूया परीक्षा केंद्राकडे। तर तुम्ही परीक्षा द्यायला रूममध्ये गेलात तर तुमच्यासोबत तुमचे काळे पेन असतील, एक पाणी बॉटल असेल आणि वॉच असेल, बाकी तुमच्यासोबत काही नसेल। तर जेव्हा एक्झामिनर तुम्हाला प्रश्नपत्रिका देईल, प्रश्नपत्रिकेसोबत OMR शीट देईल। ती OMR शीट अशी असेल की एक ओरिजिनल शीट ज्यावर तुम्ही गोल कराल, त्याच्या खाली कार्बन आणि त्याखाली तुम्हाला घरी घेऊन जायची ती शीट असेल। तर तुम्ही ती शीट व्यवस्थित आहे की नाही बघा। तुमच्या प्रश्नपत्रिकेचा सेट नंबर, तोच सेट नंबर उत्तर OMR शीटवर तुम्हाला गोल करायचा आहे, दुसरा कुठलाही गोल करायचा नाही आहे। तर मित्रांनो, आता व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे पेपरला टाईम मॅनेजमेंट, म्हणजे वेळ नियोजन कसं करायचं की ज्यामुळे तुमचे मार्क जास्तीत जास्त येतील आणि तुम्ही कमी वेळात जास्त मार्कांचा पेपर एकदम बरोबर सोडवू शकाल आणि 100 पैकी 100 गुण घ्याल। तर मित्रांनो बघा, सर्वात प्रथम महाराष्ट्र पोलीस भरतीच्या पेपरमध्ये 4 विषय असतात, तुम्हाला माहिती आहे। मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि गणित, हे 4 विषय असतात। आणि पेपरचा टायमिंग हा 90 मिनिटे म्हणजे 1.5 तास आणि 100 क्वेश्चन्स म्हणजे 100 प्रश्नांसाठी 90 मिनिटे असतात। तर 90 मिनिटांना तुम्हाला भाग करायचे, 90 मिनिटाचे 4 विषय आहेत, तर 90 मिनिटांचे आपण 4 भाग करूया। तर तुम्हाला म्हणजे माझी जशी स्ट्रॅटेजी होती तशी स्ट्रॅटेजी बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे 4 विषयाला 4 नंबर द्यायचे आहेत। पहिला विषय घेऊ आपण मराठी, दुसरा सामान्य ज्ञान, तिसरा बुद्धिमत्ता आणि चौथा गणित। पहिला विषय मराठी जो आहे त्या मराठी विषयाला तुम्ही 15 मिनिटे द्या, 15 मिनिटात मराठी विषय झालाच पाहिजे। त्यानंतर दुसरा विषय जो आहे सामान्य ज्ञान, त्याला तुम्ही 15 मिनिटे द्या, 15 मिनिटात सामान्य ज्ञान झालाच पाहिजे। झाली 2 विषयांसाठी 30 मिनिटे, आता राहिली फक्त 60 मिनिटे। तर त्यानंतर तिसरा विषय तुम्ही घ्या बुद्धिमत्ता। तर बुद्धिमत्तेसाठी तुम्ही जास्तीत जास्त 25 मिनिटे द्या, 25 किंवा 30 मिनिटे देऊ शकता। ज्यांचा बुद्धिमत्ता कच्चा आहे त्यांनी 30 मिनिटे द्या, ज्यांचा पक्का आहे त्यांनी 25 मिनिटे द्या। तर 25 मिनिटात बुद्धिमत्ता झाली पाहिजे। त्यानंतर राहिले 30 किंवा 35 मिनिटे, हा राहिलेला जो विषय आहे गणित, त्या गणित विषयासाठी 30 ते 35 मिनिटे द्या। तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही परीक्षेमध्ये ठेवा आणि यानुसार तुम्ही तुमच्यानुसार यांच्या विषयांमध्ये बदल करू शकता। जो विषय तुम्हाला सोपा पडत असेल, जर तुम्हाला 1 नंबरला बुद्धिमत्ता सोपा पडत असेल तर बुद्धिमत्ता ठेवा किंवा सामान्य विज्ञान ठेवा। जो तुमच्यानुसार, जो तुम्ही घरी प्रॅक्टिस केला आहे, जो तुम्हाला सोपा पडत असेल तो विषय आहे तो स्टार्टिंगला ठेवा आणि त्यानुसार तुम्ही मिनिटांचं टाईम मॅनेजमेंट करा। म्हणजे तुम्हाला, तुमच्याकडे स्टॉपवॉच असेल तर तुम्हाला कळेल की टाईम पेपरमध्ये कसा वापरायचा, प्रत्येक विषयाला किती टाईम द्यायचा।
कारण की कधी कधी असं होतं की काही मुलांचं गणित कच्चं असतं किंवा बुद्धिमत्ता कच्ची असते आणि ते सगळ्यात सुरुवातीलाच गणित आणि बुद्धिमत्ता घेतात. आणि गणित आणि बुद्धिमत्तेचं होतं असं की एखादी प्रश्न अवघड आलेला असला आणि तो आपल्याला आला नाही तर तिथेच तो अडकून राहतो एका स्टेपवर. अर्धं गणित आपण सोडवतो आणि अर्ध्याच्या वर आपल्याला म्हणजे समोर काय करावं कळत नाही, त्यामुळे आपला निव्वळ 2-3 मिनिटे तिथे वेस्ट होतं. असं प्रत्येक गणिताला झालं तर 90 मिनिटे ही तुमच्या हातातून कधी निघून जातील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. त्यामुळे विषय तुमच्या आवडीचा किंवा तुम्हाला जर सोपा वाटतोय त्यानुसार तुम्ही टाईम मॅनेजमेंट केलं तर पेपर तुम्हाला अगदी सोपा आणि तुम्हाला 5 मिनिटे तुमच्याकडे शिल्लक असतील एवढ्या लवकर तुमचा म्हणजे 85 मिनिटातच तुमचा पूर्ण पेपर होईल. कारण की मी स्वतः दिलेलं आहे, त्यामुळे टाईम मॅनेजमेंट हे पोलीस भरतीच्या पेपरसाठी खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला सुरुवातीला प्रश्नपत्रिका तुमच्या हातात पडल्यावर लगेच तुम्ही ठरवलेल्या फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या विषयानुसार फर्स्ट विषय जर घेतला तर त्या विषयातील तुम्हाला जे जे प्रश्न येतील ते स्टार्टिंगला सोडवायला घ्या. जे नाही येत तुम्हाला विषय ते विषयावर त्या विषयासाठी तुम्ही प्रश्नपत्रिकेवर गोल करून ठेवा, म्हणजे ते प्रश्न तुम्ही सगळ्यात शेवटी सोडवा जेणेकरून तुमचा वेळ तिथे वाया जाणार नाही. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिकेवरच्या प्रश्नाचं उत्तर हे OMR शीटच्या प्रश्नाच्या उत्तराच्या जागेवरच तुम्हाला गोल करायचं आहे. भरपूर वेळेस असं होतं की प्रश्नपत्रिकेवर प्रश्न 20 नंबरचा असतो आणि तुम्ही 21 नंबरच्या OMR शीटच्या प्रश्नाला तुम्ही तिथे गोल करून बसता. मित्रांनो, असं तुम्हाला करायचं नाही आहे. जर तुम्हाला प्रश्न हा 100% येत असेल तरच तुम्हाला खात्रीशीर तुम्ही त्याला गोल करायचा आहे. जर तुम्हाला प्रश्नावर शंका असेल, 50-50 शंका असेल तर त्या प्रश्नाला तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर गोल करायचं आहे, उत्तरपत्रिकेवर गोल करायचं नाही आहे. प्रश्नपत्रिकेवर गोल करून सगळ्यात शेवटी तो प्रश्न सोडवायचा आहे. तो उत्तरपत्रिकेवर गोल करणार आहात काळ्या रंगाने OMR शीटवर, तो तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण गोल करायचा आहे, पूर्ण राऊंड दिसला पाहिजे. कारण की मित्रांनो, हे जे पोलीस भरतीचे पेपर आहेत हे कोणी म्हणजे आपल्यासारखा माणूस व्यक्ती चेक करत नाही, तर हे OMR शीट हे कम्प्युटर स्कॅनरद्वारे चेक होतात. त्यामुळे कम्प्युटरला नीट कळायला पाहिजे असं गोल करा. नाहीतर होतं असं की तुम्ही काही विद्यार्थी पूर्ण गोल करत नाही, अर्धा गोल करतात किंवा म्हणजे जास्त मोठा गोल करतात. तर असं करू नका, यामुळे तुमचे मार्क कटतील. त्यामुळे चांगलं म्हणजे व्यवस्थित पूर्ण गोल करा, हे याची तुम्ही काळजी घ्या. मित्रांनो, तुमच्या मागचे पुढचे जे विद्यार्थी असतील, काही तुमच्यापेक्षा हुशार असतील तर काही तुमच्यापेक्षा ढ असतील, तर अशा विद्यार्थ्यांना उत्तरं विचारायच्या भानगडीत पडू नका. तुमच्याकडे फक्त 90 मिनिटे आहेत. ते 90 मिनिटं तुमच्या हातातून एवढे पटापट निघून जातील की तुम्हालाही कळणार नाही. तुम्हालाही कळेल मी घरी पेपर सोडत असताना किती आरामात सोडत होतो आणि इथे पेपर सोडवते तर किती फास्ट हे 90 मिनिट निघून गेले. त्यामुळे कोणालाही काही विचारू नका. तुम्ही परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर तुमच्या डोक्यात फक्त एवढंच असायला हवं, तर तुम्ही आहेत, तुमचा ब्लॅक पेन आहे ज्याने तुम्ही गोल करणार आहेत, तुमची उत्तरपत्रिका, तुमची प्रश्नपत्रिका आणि तुमची स्टॉप वॉच. याशिवाय जगात काहीच नाही, सगळं व्यर्थ आहे. फक्त ह्या 4-5 गोष्टी तुमच्यासाठी तुमच्या त्या 90 मिनिटांसाठी मॅटर करतात. कारण की तुम्ही खूप मेहनत करून फिजिकल पास केलेलं आहे आणि परत आता ही परीक्षा फेल झाल्यावर परत रिस्टार्ट करायला लागेल. त्यामुळे आता जर तुम्ही हा पेपर एकदम लक्षपूर्वक चांगला सोडवला स्वतःच्या कृतीनुसार तर तुमचं ह्या वर्षी वर्दीचं स्वप्न हे पूर्ण होईल. त्यामुळे पूर्ण लक्ष हे तुमचं पेपर सोडवण्यावरच असलं पाहिजे. आणि अजून एक बोनस पॉईंट मित्रांनो इथे असा आहे की कधीकधी असं होतं की आपण हे प्रश्न उत्तरं हे अगोदर कुठे ना कुठेतरी वाचलेले असतात याबद्दल. तर एक सर्वात चांगली यावर गोष्ट अशी आहे की तुम्ही प्रश्न वाचल्या वाचल्या तुमच्या मनामध्ये जे उत्तर फर्स्ट क्लिक होईल, म्हणजे काही प्रश्न आपल्याला माहिती आहे की आपल्याला येत नाहीत, आपण ते वाचलेले असतात पण त्यावेळेस लक्षात नाहीत, पण एक आपल्या माइंडमध्ये एक सबकॉन्शियस माइंड असतो, त्यामध्ये सगळं डाटा हा आपला स्टोअर असतो. तर एखादा प्रश्न तुम्ही वाचला आणि त्याबरोबर विदिन सेकंड तुम्हाला एखादं उत्तर कळलं किंवा आठवलं की हे त्याचं उत्तर असू शकतं, तर मित्रांनो 100% त्यावर टिक करा. कारण की तेच 100% त्याचं उत्तर असतं. कारण की मी माझ्यानुसार अनुभवलं आहे की ते जे प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिकेवर आपण प्रश्न बघतो ते सेम टू सेम कुठे ना कुठे वाचलेले असतात. तर ही ट्रिक तुम्ही नक्की आजमावा, कारण की ही ट्रिक MPSCवाल्या मुलांची आहे. तर हे तुम्ही कायम लक्षात असू द्या. तर मित्रांनो, तुम्ही पेपर द्यायला जाताय तर एकदम आत्मविश्वासाने आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवूनच पेपर द्या.
डगमगून जाऊ नका, कारण की तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुमच्या मनात ती जिद्द पाहिजे की मी पेपरला आलो आहे तर मी माझं 100% बेस्ट देऊनच जाईन. त्यामुळे हे लक्षात असू द्या. स्वतःचा संघर्ष आठवा, तुमच्या आईवडिलांचा त्याग आठवा आणि तुम्ही आजपर्यंत केलेली मेहनत ती आठवा. तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्या लोकांचे ताणे जे की तुम्हाला म्हणतायत की तुमचं एवढं वय झालं आहे तरी हा मुलगा किती वेळेस म्हणजे किती दिवस अजून प्रॅक्टिस करणार आहे, किती दिवस अजून पेपर देणार आहे पोलीस भरतीसाठी, तरी याचं होत नाही. हे सगळं आठवून पेपर द्या. हे जे एक मोटिवेशन असतं ना एवढंसं की लोक आपल्याला बोलतात की याच्याकडून काहीच होत नाही, हे एक मोटिवेशन खूप माणसाला बूस्ट करतं. तर हे तुम्ही कायम मोटिवेशन तुमच्या जवळ ठेवा आणि पेपर चालू व्हायच्या आधी 5 मिनिट असं शांत बसा. तुम्हाला ती विराट कोहलीची एक फायनल मॅचची सीन आठवत असेल की साऊथ आफ्रिकासोबत होता. सगळे खेळाडू हे लवकरात लवकर बाद होत होते आणि विराट कोहली ॲट द एंड म्हणजे दुसऱ्या साईडनी बॅटिंग करत होता. तर तो थोड्या वेळासाठी म्हणजे त्याचं पूर्ण जे सीझन होतं T20 वर्ल्ड कप 2024चं हे पूर्ण म्हणजे काहीच त्यांनी रन बनवलेलं. ते शेवटची जी ती फायनलची मॅच होती त्यात त्यांनी आय थिंक 79 का किती रन बनवले होते. तर त्यात त्यांनी असे जे विकेट पडत होते तर तो थोडा वेळ खाली बसला बॅटच्या शेजारी. तो सीन आठवा, वाटलं तर यूट्यूबवर बघा. तो शांत बसला त्या स्टंपजवळ, तो म्हणजे समोरच्या विकेटवर होता आणि तो एकदम शांत बसून स्वतःचं आकलन करत होता की मी याआधी किती चांगला खेळलो आहे, मी किती प्रॅक्टिस केलेली आहे आणि मी याआधीसुद्धा भरपूर विश्वविक्रम रेकॉर्ड केलेले आहेत. तर तशी तुम्ही 4 ते 5 मिनिट डोळे लावून स्वतःच्या मनामध्ये आठवा की मी किती अभ्यास केलेला आहे आणि स्वतःचा माइंड एकदम अलर्ट करा की मी हे करू शकतो आणि मी ही करेनच. वाटलं तर तुम्ही तो एकदा व्हिडिओ बघा. माझ्यासाठी तो व्हिडिओ खूप इन्स्पिरेशन ठरलेला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ बघा आणि स्वतःच्या आईवडिलांचा चेहरा हा डोळ्यासमोर आणा की त्यांच्यासाठी करायचं, स्वतःसाठी नाही तर त्यांच्यासाठी करायचं. त्यांचे दिवस हे पालटले पाहिजेत. लोकांनी त्यांच्याकडे अभिमानाने बघितलं पाहिजे. ते असे गावातून चालले की नाही तर सर्वांनी म्हणायला पाहिजे हे बघा तेही त्या पोलिसांची आई आहे, हे त्या पोलिसांचे वडील आहे. तर हे तुम्ही डोक्यात ठेवूनच पेपर द्या. एक कॉट मित्रांनो लक्षात ठेवा की स्वतःवर विश्वास ठेवला ना की नशिबाला सुद्धा तुमच्या समोर झुकावं लागतं. तर त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. माझ्याकडून माझ्या सर्व मित्रपरिवाराला जे की लेखी परीक्षा द्यायला जाणार आहे त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. एकदम चांगला पेपर द्या, तुमचा 100% देऊन पेपर द्या. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहे. मी देवाकडे प्रार्थना करेन की तुमचा पेपर हा 100पैकी 100 मार्कांचा जाओ. बेस्ट ऑफ लक. आणि पेपर झाल्यावर मला नक्की कळवा तुमचा पेपर कसा गेला आणि खूप मेहनतीने पेपर द्या. एकदम देवांचा आशीर्वाद घ्या. सकाळी उठल्यावर अंघोळ करून जा, एकदम फ्रेश माइंडने देवांचा आशीर्वाद घ्या आणि एकदम चांगल्या मूडनी पेपर द्या. एकदम फ्रेश, काही चिंता नाही, काय नाही. एवढंच लक्षात ठेवा की पेपर दिला म्हणजे तुमच्या अंगावर वर्दी चढली आणि तुम्ही वर्दी घालून आईवडिलांचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे. त्यामुळे एकदम चांगला पेपर द्या आणि सर्वांसाठी बेस्ट ऑफ लक आणि धन्यवाद. जय हिंद. एकदम चांगला पेपर द्या.